आज भव्य असं विठ्ठल केसरी ओपन मलगरी शर्यत मैदान पाठवते. या मैदानाच्या सेमीफायनल 6 मध्ये आपल्याला A1 जोडीच म्हणजे हिंद केसरीची मानकरी जोडी सचिन आणि लक्षा पळताना दिसली आणि गाडी आज मित्रांनो पुन्हा एकदा गुलास पात्र राहून फायनलची मानकरी ठरलेली आहे. मित्रांनो आता फायनल पळणारच आहे. तर या आपल्याबरोबर शाहिदभाईंचे मोठे बंधू नवाजभाई आपल्याबरोबर आहेत. शेठ नमस्कार. काय सांगाल आज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनातील एक आवडती जोडी आपल्याला पळताना दिसली? प्रेक्षकाच्या मनातली जोड म्हणजे आता ती बरेच दिवस जोड फुटलेली होती आणि आज म्हणजे योगायोग जुळून आला योग त्यांचा भावांचा आणि शेवटी भावाच्या मध्ये त्याला आज भाव आला आणि त्याला गुलाला पात्र केलं. आज तीच जोडी पुसेगाव सारखाच पळ दाखवला. काय सांगचाल आज पळाबद्दल? त्या पळाबद्दल आता बघितलं सगळ्यांनी गाडी चांगली पळाली. दोघे म्हणजे नरमा देऊन गाडी एकदम चांगली पळाली. आता लक्ष त्या पुन्हा एकदा त्या पुशेगावच्या फॉर्म सारखा आज पळाला. 100% पळाला की कुठंतरी सचिनच्या गाड्यात आणि सचिनच्या गाड्यात लक्ष असेल त्यावेळेस त्याचं स्पीड थोडं वेगळं असतंय. आता सगळे प्रेक्षक म्हणतात दोघं एकत्र येतात त्यावेळेस म्हणजे प्रेक्षकांच्या मनातली जोड म्हणतात ना ती जोडच आहे. कारण म्हणजे पळलं तर दोघांचा गाडीच पळते ती. जेव्हा ही गाडी पळणारी असं प्रेक्षकांच्या कानावरती येतं लोट्स आदल्या दिवशी पडतात ती एक वेगळी उत्सुकता असते. उत्सुकता असते प्रेक्षकांना म्हणजे लक्षण सचिन पळायची म्हटल्यावर सगळ्याच प्रेक्षकांना उत्सुकता असते आणि म्हणजे बघण्यासाठी म्हणजे आम्हाला जवळ बरेच जण विचारतात कधी जोड पळणार म्हणून. शाहिदभाई आलेले आहेत. काय सांगा थोडासा घरी कार्यक्रम होता त्यामुळे शाहिदभाई आले. आज पहिल्या ड्रायव्हरचं कौतुक करावं थोडं कमी हो, कारण आजचा सेमी पण टाच होता. पण त्या सचिनचं एक म्हणजे हेच आहे की तो काय ना काहीतरी कामात 100% दाखवतो आणि बाईंना आणि तुमच्या सर्व फॅमिलीला असेल तुमच्या सर्व सहकार्यांना तो एक गुलाल प्रत्येक वेळी होतो. काय सांगाल दादा? तो ज्यावेळेस म्हणजे आमची सगळ्या टीमची इज्जतीचा प्रश्न त्यावेळेस तो 100% आम्हाला गुलाला पात्र राहतो. बरं, हे नियोजन कसं काय झालं होतं? नियोजन डॉक्टर बॉस आमचे आनंद पल्लाळ सर त्यांनीच केलं होतं. बरं, आज आपल्या लक्षाचे मालक असेल नवनाथ कॉल वगैरे झाला काय आता सेमी? बरं, त्यांचं पण कुठेतरी एक भरपूर आनंदी असतील कारण ही जोडी पळाली आणि बऱ्याच दिवसातून पळाला आणि गुलाला पात्र राहिला. नक्कीच. आता काय कुठं खासियत आहे जाईल त्या मैदानात राहते काय म्हणजे एक खासियत म्हणजे आता काय पळायच्याच बरोबर राहते म्हणजे कारण एक म्हणा कन्सिस्टन्सी त्याची एवढी फार कमी आहे. म्हणजे कुठला त्याच्या बरोबर जोड्याला टाका अंधारातला जरी बैल टाकला तर ते 1 नंबरलाच तिथं त्याला पात्र करतो. जवळपास नाही म्हणून 90% ते 95% सक्सेस रेट आहे. 100% सक्सेस होत असते. बाई आता सचिनचं एक ख्याती झाले तुम्ही म्हटलं की 90-95% रेट आहे पण महाराष्ट्रावर चर्चा झाली म्हणजे नाव करतोय तू. काय वाटतं एकंदरीत तुमचं म्हणजे काय असतो आनंद ज्यावेळी घरात? म्हणजे आम्हाला बी थोडंसं आमची बी छाती भरून येते की असं एवढं नाव करतोय आम्हाला बी थोडं त्याचं कौतुक वाटतं. मोठं मैदान म्हणलं की तो कुणाला नाराज करत नाही. फायनल असतोच मोठ्या मैदानात. 100% तो नाराज करतच नाही. कुठेतरी शाहिदभाईंशी पण बोलणं झालं जेव्हापासून या बैलगाडी क्षेत्रातील देव बकासूर आपल्या दावणीला येऊन गेलाय. कुठेतरी एक शाहिदभाईंची पण इच्छा होती की बकासूर गोट्यावर देवा सचिन जिंदेची भेट व्हावी. त्यापासून एक वेगळे पण दिसायला लागले आणि शाहिदभाई पण म्हणतात की बाबा सचिन लोक प्रेक्षक जेवढे बघतात की ते बकासूरच्या पाठीमागं बाबा कुठंतरी सचिन एक असा चेहरा आहे त्याकडे बघितला की तो बकासूरच्या पाठीमागं विक्रम करू शकतोय. असं गोठा आल्यापासून म्हणजे खरंच त्याचे अजून फॅन फॉलोअर्स वाढलेत. लोक म्हणजे देवबाकासूरच्या पावलावर पाऊल मागे टाकून चाललं असं सगळ्यांना वाटतंय. पेडगाव पाठीवरती गाडी पळताना दिसली. आता निसर्गापुढं काही चालत नाही. प्रत्येकाला अपेक्षा होती की गुलाल 100% त्या ठिकाणी मिळाला असता पण प्रेक्षकांची जी त्याची सचिन आणि बकासूर पळावा ती त्या ठिकाणी पूर्ण झाली. काय सांगायला? त्या दिवशी नाही दिसली पण दिसाल इथून पुढे अजून एकदा दिसतील जोड. 100% जोड दिसाल. नक्कीच येणाऱ्या मोठ्या मैदानात कुठल्या तरी जोडही आम्हाला दिसेल की मोठ्याच मैदानात दिसेल जोड दिसेल. आता त्या दिवशी काय त्या निसर्गामुळे थोडासा प्रॉब्लेम आला दिसेल जोड तो एकदा दिसला. त्या दिवशी पण सेमीला फायनलला जर झाली असती तर चांगलं स्पीड लागतं. चांगलं स्पीड लागलं होतं. आता गटालाच कडा गट चांगला काढला होता. पहिल्यावर आपल्या पूर्ण विश्वास आहे तुम्ही दोघा मालकांचा. काय सांगाल पहिल्या ड्रायव्हर बद्दल? विश्वास म्हणजे खरंच बाह्या म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही वडकीपासून त्यावर विश्वास ठेवलेला आहे. तो विश्वासानंच तो आणि विश्वास तुमचा पूर्ण पडतोय कधी तुम्हाला नाराज करत नाही कधीच नाराज नाही केलेला नाही बाह्यानं. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील बाई. असं आज खऱ्या अर्थानं हीच जोडीला गुलाल मिळालाय. आज नक्कीच अजून फायनलचा फेरा बाकी आहे पण कमाल काहीतरी करून दाखवणार ही जोडी. 100% तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. ओके.